नमस्कार मित्रांनो. आजच्या चालू घडामोडींच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा झटपट आढावा घेऊया. स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न 1. केरळ सरकारने भारताच्या पहिल्या व्यापक ग्राफीन धोरणाला मान्यता दिली आहे. या धोरणासाठी कोची येथे कोणत्या संस्थेसोबत भागीदारी करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफीन, IICG. प्रश्न 2. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची घोषणा युनेस्कोने कोणत्या वर्षी केली? योग्य उत्तर आहे 1999. नोव्हेंबर 1999 मध्ये युनेस्कोने या दिवसाची घोषणा केली. प्रश्न 3. जगातील पहिले AI शहर उभारण्याचे नियोजन कोणत्या शहरात आहे? योग्य उत्तर आहे बेंगलुरू. भारताचे तंत्रज्ञान केंद्र म्हणून ओळखले जाणारे हे शहर AI क्षेत्रात मोठे पाऊल टाकत आहे. प्रश्न 4. बिहार सरकार किती नद्यांचे पुनरुज्जीवन करणार आहे? योग्य उत्तर आहे 260 नद्या. प्रश्न 5. प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांना 2026 मध्ये कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? योग्य उत्तर आहे साहित्य भूषण पुरस्कार. प्रश्न 6. 2003-4 मध्ये जगाला प्रदक्षिणा घालणारे पहिले भारतीय नौदल जहाज कोणते? योग्य उत्तर आहे INS तरंगिणी. प्रश्न 7. खोरमशाहर 4 हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? योग्य उत्तर आहे इराण. प्रश्न 8. तुलबुल नेव्हिगेशन बॅरेज प्रकल्प कोणत्या तलावावर आहे? योग्य उत्तर आहे वुलार तलाव. प्रश्न 9. भारताने डिजिटल लॉकर प्रकल्प कोणत्या देशासोबत सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे केनिया. प्रश्न 10. आसाम सरकारने चहामळा कामगारांसाठी किती टक्के आरक्षण मंजूर केले आहे? योग्य उत्तर आहे 3%. T20 क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज कोण? योग्य उत्तर आहे राशिद खान. प्रश्न 12. मराठी भाषा गौरव दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 27 फेब्रुवारी. मित्रांनो, असेच महत्त्वाचे प्रश्न रोज मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन चालू घडामोडींसह.